ओके. हॅलो गौरव. हाय सर. तुझं इंग्लिश अचिव्हर्स 3 तुझा आता नवीन मी घेतो आहे इंटरव्ह्यू, त्यामध्ये तुझं स्वागत. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझे जेव्हा मी हे लावले होते तुझे रिझल्ट्स, तर याच्यामध्ये मला IBPS PO लावायचा होता, पण आता NICL AO झालास तू, विच इज द मोस्ट सॉट आफ्टर जॉब. म्हणजे इव्हन SBI POपेक्षा NICL Oला जास्त लोकांचं प्रेफरन्स असतो ना. येस सर. मग RRB PO आहे, RRB क्लर्क, IBPS क्लर्क, त्यानंतर IDBI जॅम. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी वाटली शेवटची ती म्हणजे 30 out of 30 इंग्लिश RBI असिस्टंटमध्ये आणि 10 out of 10, 100 out of 100 का 10 out of 10? येस सर, 100 out of 100. 100 out of 100. कमाल केली तू. 100पैकी 100 मार्क डायरेक्ट RBI असिस्टंट प्रीमध्ये. म्हणजे 35 क्वांट, 35 रिझनिंग आणि 30 इंग्लिश. येस सर. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. थँक्यू सो मच सर. बरं, सगळ्यात पहिल्यांदा विचारलं की IBPS PO जो आहे रिझल्ट, तो का नाही आला तुला? सर ॲक्च्युली असं नाही की माझा IPS PO आला नाही. मी IPS POची प्री पण क्वालिफाय झालो होतो, मेन्स पण क्वालिफाय झालो होतो. त्याच्यानंतर जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता तेव्हा मी इंटरव्ह्यूला जायच्या पूर्वी माझ्या मनात एक संशय होता, कारण की ॲक्च्युली माझा NICL AOचा आला होता रिझल्ट, RRB PO, RRB क्लर्क सर्व आले होते रिझल्ट. त्याच्यामुळे तेव्हा मी सॅटिस्फाईड होतो. म्हणजे असं नव्हतं की मला. तुम्हाला मेसेज केला होता? येस सर. त्याच्यामुळे मी तुम्हाला मेसेज केला होता सर. आणि मी तुला काय म्हणलं त्यावेळेस? सर त्यावेळेस तुम्ही मला एकच गोष्ट, तुला जर फेम हवा असेल म्हणे तर तू दे म्हणे, आणि तुला जर फेम नसेल हवायला, जर कुणाला जर वेटिंग लिस्टमध्ये नसेल टाकायचं तू नको देऊ म्हणे. आणि सर त्याच्यामुळे ती गोष्ट मला खूप चांगली वाटली, कारण की माझ्या रिझल्टमुळे मला रिझल्ट आला तर अजून एक माझ्या रिझल्टमध्ये एक गोष्ट ऍड झाली असती, माझ्यामुळे कोणीतरी वेटिंग लिस्टमध्ये गेला असता. एक्झॅक्टली, मी तो विचार केला त्यावेळेस. येस सर. तुला बोलताना मला वाईट वाटलं लागलं त्यावेळेस, की म्हटलं मी आता म्हणतोय गौरवला की गौरव इंटरव्ह्यूला जाऊ नको. माझ्याकडे मेसेज आहे हां सर, हां, इंटरव्ह्यू जाऊ नको म्हणून. तू म्हणला नाही सर मी जात नाही. ओके सर, नो प्रॉब्लेम. येस सर. हां, कारण तुम्ही जे म्हणलं होतं ना तेच माझ्यासाठी पूर्व दिशा होती, कारण मी त्याच्या पुढे कधी गेलोच नाही. कारण मग ते इंग्लिश ड्राईव्ह बाबतीत असो की कोणतंही सजेशन असो, जे तुम्ही म्हणसाल ना तेच मी फॉलो करतो. नाही, 1 वर्ष झालं पुन्हा. हां सर. सगळ्यात मोठी म्हणजे अचिव्हमेंट जी पर्सनल अचिव्हमेंट तुला म्हणता येईल ती म्हणजे 1 वर्षामध्ये तुझं वय किती आहे? सर माझं करंटली 23 वर्ष चालू आहे आता. 23 चालू आहे. ही इज जस्ट रनिंग 23. म्हणजे असं नाही, काही लोकांना असं वाटतं की नाही आम्ही सुरुवातीला आता आलो, आम्ही एकदम यंग आहोत, मग आता आम्हाला रिझल्ट मिळेल का नाही मिळेल वगैरे. असं काही 1 वर्ष लागतात, काहीला 2 वर्ष लागतात, काही 3 वर्ष लागतात. आज सकाळी एक स्टुडंट भेटला होता मला, NICL AO झाला आणखी. येस सर. आपण बोलू तेव्हा बाजूच्या काय म्हणून बसला होता तो. अच्छा. 2016चा आहे तो, 16-17चा. तो तुझा सिनियर हेडक्वार्टरमध्ये. ठीक आहे. तो मला म्हटला की अरे मला माझी ओळख करून द्यायची सर त्याच्याशी. मग तू बोलताना काय म्हटला तर खूप सुंदर गोष्ट बोलला, की तो म्हणला की मुलं जेव्हा अभ्यास करतात, ठीक आहे, मग ती मला खूप असं रिलेटेड वाटलं माहिती तुझ्याशी. तो असं म्हटला की मुलांना असं वाटतं की एखादं प्रिपरेशन करतोय मुलगा, प्रिपरेशन करताना मला हे तर करतोयच मी, आणखी काहीतरी डेंजर केलं मी, आणखी काहीतरी, तर मला आणखी चांगला रिझल्ट यायची शक्यता आहे. बरोबर आहे असं वाटतं मुलांना. नाही सर, ऍक्च्युली कसं आहे, माणसाचं सॅटिस्फॅक्शन लेवल खूप जास्त मॅटर करते. कारण एकदा RRB क्लर्क लेवलला पण माणूस सॅटिस्फाईड होतो, PO लेवलला. माझ्या मनाचा अर्थ कळला की तू बॅचेस केल्या. येस सर. बॅच कम्प्लीट केली, तू काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय करायचा प्रयत्न केला नाही. मी आता कधी एक्स्ट्रा 4-5 कोर्सेस विकत घेतो नाही आणि मग त्याच्यातून करतो. मग मी इंग्लिश करतोय पाटील सरांकडे. मी काय करतो, आणखी एक रूल बेस्ड, सर तर रूल शिकवत नाहीत. नाही सर. मी काय करतो, ग्रामर रूल्सचं आणखी 120 रूलचं मस्त सुंदर कोर्स घेतो, म्हणजे माझा रिझल्ट आणखी चांगला येईल. नाही सर, हा गोष्ट ग्रामरचा आणि या गोष्टीचा सगळा काही संबंधच नव्हता. कारण की जेव्हा बॅच परचेस केली होती तेव्हा बॅचमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी ऑलरेडी पहिल्या दिवशी सांगितल्या होत्या. त्या पहिल्या दिवशी लेक्चरमध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या आमच्याजवळ. प्लॅन काय असायला पाहिजे, तुम्ही इंग्लिशचा अभ्यास कसा करायला पाहिजे, आणि जे तुम्ही सांगितलं ना तेच आम्ही फॉलो केलं. कारण की बाकी त्या गोष्टी मॅटरच करत नव्हत्या जेव्हा तुम्ही आम्हाला काहीतरी सांगत होते तेव्हा. आणि ते IBPS PO जे म्हणलं तुला मी, दॅट इज रिअली म्हणजे रिअली ग्रेट. म्हणजे तू ऐकलंस ती गोष्ट, म्हणजे तुला ते पटलं म्हणून तू ऐकलंस ना. येस सर. की नाही यार साला आपण आपल्यामुळे एका आणखी मुलाचा रिझल्ट जाऊ नये. हां सर. आणि त्यामुळे तो रिझल्ट सॅक्रिफाईस करणं. नाही तुला आता मला वाटतं कमीत कमी हे किती येतं, 5 आहेत. 5 आहे सर. आणखी 3-4 रिझल्ट आरामात लागले असते. सर. हां, कारण की असं झालं होतं सर, सॅटिस्फॅक्शन लेवल जेव्हा मला मिळालं ना तेव्हा मला असं वाटलंच नाही की पुढची एक्झाम द्यावं म्हणून. फक्त असं नाही की बाबा सॅटिस्फॅक्शन लेवल मिळालं की इथे मिळालं, मला पुढची प्रिपरेशन करायचं आहे. मग तिथं तुला मागेच म्हटलं तुम्ही. हां, तुला काय म्हटलं तुम्ही पुढे काय करायचं? सर UPSCचं प्रिपरेशन करायचं आहे मला. हां, एक्झॅक्टली, करत राहायचं. येस. तुला तेव्हा काय म्हणलं की जो माणूस करत नाही आणखी नवीन गोष्टी, तो डेड असतो ना. बरोबर, काय मजा आहे. आणि तू ॲट द एज ऑफ 23 म्हणजे दॅट इज मिरॅकलस. म्हणजे इट इज मिरॅकलस. म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो की हे सरळ मिरॅकल आहे. 1 इयरमध्ये एवढं सगळे रिझल्ट्स काढणं,
ते पण सुरुवात केली मला वाटतं 22 वर्षी अभ्यास. येस सर, 22 वर्ष माझं फायनल इयर चालू सर BSc ॲग्रिकल्चरला परभणीला, तेव्हा मी सुरुवात केली. ॲग्रिकल्चरच्या मुलांसाठी ही इज ॲग्रिकॉस, सबका बॉस ॲग्रिकॉस म्हणतात ना तसं. ओके नाही, हां म्हणजे ॲग्रिकॉस असून तू जनरलकडे, म्हणजे तू AFOचा अभ्यास कधीच केला नाही? नाही सर, असं नाही की AFOचा अभ्यास केला नाही, पण माझं एक डायरेक्शन फिक्स होतं. कारण की ॲक्च्युली असं होतं की माझे पहिले जे 2 वर्ष इनिशियल ते तर मी ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हा केले, पण त्याच्यानंतरच्या 2 वर्ष पूर्ण कोरोनामध्ये चालले गेले. तेव्हा मी ॲक्च्युली गावाकडे होतो, गावाकडे बाबांसोबत शेती करायला लागलो होतो. बापरे. हां, बाबासोबत शेती करायला लागलो. त्याच्यानंतर मग मी आता फायनान्शियल थोडा वीक होतो, त्याच्यामुळे काय केलं की मी तिकडे जॉब पण केला होता. वडील शेती करतात? वडील शेती करतात सर माझे. बरं, किती शेती आहे आपल्याकडे? सर माझ्याकडे 3 एकर शेती आहे. 3 एकर शेती, त्यात वडिलांनी पूर्ण शिकून विकून सगळं केलं. मग तू वडिलांना त्यासाठी काय दिलंस? सर खूप जास्त मला त्यांचं, मला ते मोमेंट मला सांग फक्त. सकाळी तुम्हाला किस्सा सांगितला होता आणि किस्सा मला सांगितला की त्याचं म्हणणं होतं की मी जॉबला लागलो, NICLAO म्हणून झालो, सिलेक्शन झालं माझं, एवढं मोठे पोस्ट भेटली मला ऑफिसर म्हणून, पगार चांगला भेटतोय आणि लाईफ सेटल झालंय. येस सर. पण तुला सर्वात जास्त खुशी भेटली तेव्हा जेव्हा तू आईवडिलांना दोघांना जेवायला बाहेर पाठवलं. ते सांग ना किस्सा पुन्हा. सर ॲक्च्युली असं झालं त्या दिवशी की मी जिथे घर घेतलं होतं त्या ब्रोकर होत्या, आणि त्या ब्रोकरला आम्ही, असं असतं ब्रोकरेजला की तुम्हाला पहिल्या मंथचं भाडं द्यावं लागतं पूर्ण. तर त्यांनी असं ठरवलं होतं की आम्हाला काहीतरी ट्रीट द्यायची, आणि ती ट्रीट मला तर घ्यायची काही इच्छा होती, पण मला असं वाटत होतं की माझ्या आई बाबांनी घ्यायला पाहिजे ती ट्रीट. त्याच्यामुळे मी काय केलं, जात नाहीत ना नेहमी कधीच माणूस आहे सर. ऍक्च्युली कॅन्डल लाईट डिनर हा प्रकारच माहित नाही सर, तरी तू कॅन्डल म्हणजे ते कॅन्डल लाईट डिनर पाठवलं आई वडिलांना? येस सर. म्हणजे ऍक्च्युली असं झालं की बाबा माझे 10 रुपयाचं कधी विकत पण घेऊन खात नाही, कारण त्यांनी मला सगळ्या गोष्टी खाऊ घातल्या, पण त्यांनी स्वतः कधीच खाल्ल्या नाही. अमेझिंग, म्हणजे एवढं. हां सांग. त्याच्यामुळे सर त्या गोष्टी मला एवढ्या त्या दिवशी वाटलं ना, कारण मी जेव्हा हॉटेलात जायचो ना तर बाबा स्वतः मला काहीतरी खाऊ घालायचे, पण त्यांनी स्वतः कधी खाल्लं नाही. आणि जेव्हा त्या ब्रोकर मला म्हटल्या की तू काय कर म्हणे, तू ट्रीटला घेऊन ये म्हणे त्यांना म्हणे, तर मला असं वाटलं की मी जाणं एवढं इम्पॉर्टंट नाही, ते दोघं जण बाहेर जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे मी आईला म्हटलं, आई तू नवीन साडी घाल, बाबा म्हणलं तुम्ही चांगले शर्ट पॅन्ट घाला आणि तुम्ही जेवायला जा. आणि पण त्यांना मी हे नाही सांगितलं की मी स्वतः ट्रीट देतो म्हणून. मी त्यांना काय सांगितलं की ब्रोकरकडून आपल्याकडून ट्रीट आहे, बाजूला साईडला रेस्टॉरंट आहे, तुम्ही तिथे रेस्टॉरंटमध्ये जा, 7 वाजता जेवायला आहे. सांगितलं नाही, काहीच सांगितलं सर मी त्यांना. मी तिथे त्या दिवशी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो, माझं ऑफिस मरीन ड्राईव्हच्या तिकडे, तर मी त्यांच्यासोबत फिरायला गेलो आणि मी घरच्यांना सांगितलं की तुम्ही जेवायला जा. आणि मला माहिती होतं कारण मी जर सोबत आलो, मी जर पैसे दिले ते तर काही ऍक्सेप्ट करणार नाही. त्याच्यामुळे मी काय केलं की ब्रोकरेजच्या थ्रू केलं, आणि ब्रोकरला काय केलं मी त्यांना, तुम्ही म्हटलं मी जेवढं बिल आहे तेवढं मी तुम्हाला पेड करून टाकेल, फक्त तुम्ही असं ती ट्रीट तुमच्या नावाची ठेवा जेणेकरून आई बाबा जेवायला जातील. आणि त्या दिवशी सर ऍक्च्युली आई बाबा जेवायला गेले, दोघं जण मस्त जेवायला गेले, जेवण केलं, संध्याकाळी आले वापस. आणि जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद होता, तो आनंद बघून सर मला असं म्हणजे जो फील झाला ना मला, ते खूप जास्त वेगळं वाटतं. NICLAO झाल्यानंतर त्या पगारीपेक्षा ह्या गोष्टींचा जास्त आनंद झाला? खूप जास्त सर, खूप जास्त. आणि ऍक्च्युली मला एक गोष्ट आणखी सांगायची आहे, माझ्या आईची गोष्ट. सर ज्या दिवशी माझा NICLAOचा रिझल्ट आला होता, म्हणजे RRB POचा रिझल्ट आला माझा, आणि मी गावाकडे गेलो होतो. NICLAOचा ज्या दिवशी रिझल्ट आला तेव्हा सर मी घरी होतो. घरी माझ्या त्या टायमाला लिटरली कोणीच नव्हतं, माझी बहीण, आजी आणि मी, आम्ही 3 जण घरी होतो. आणि नुकतंच 2 वाजता ते PDF रिलीज झाली. मला माझी तर धडकन अशी वाढायला लागली की नेमकं काय होईल, कसं होईल, काय होईल. तर मी PDF मध्ये बघितलं, तर मी माझं नाव शोधत होतो. G टाकला पहिले, मग G टाकल्यानंतर असं वाटलं गौरव आहे की नाही, पुन्हा A टाकला, अजून धडकन वाढायला लागली. तिथे 2, 3, 1 असंच येत होतं. आणि मग गौरव टाकला, ते फक्त एकच गौरव होता, आणि ते लोडिंग चालू होते त्यांचं. अरे बाप सर, तो ड्रामॅटिक, खूप जास्त ड्रामॅटिक. आणि ते माझं नेट पण चालू होतं त्यावेळेला. जसं ते गौरव अमोल गायकवाड मला ते दिसलं, तर एवढं भारी वाटलं त्या टायमाला. मला असं वाटलं जगातली सर्वात मोठी खुशी आहे. पण ती खुशी शेअर करण्यासाठी जेव्हा मी माझ्या आईला फोन केला सर, माझी आई हरभरा सोंगायला गेली होती. आईला जेव्हा फोन केला सर मी त्या दिवशी, तेव्हा मी तिला म्हटलं की आई, म्हणलं माझा रिझल्ट आलाय म्हणलं, आणि तू ये म्हटलं इकडे, म्हणजे माझा रिझल्ट आलाय आणि तू घरी ये म्हटलं, की तू काही जरी झालं तर घरी ये म्हटलं. पण ती म्हटली नाही म्हणे, मी जर घरी आली म्हणे तर माझा 100 रुपये जाईल म्हणे, कारण 2 वाजले होते, ती सकाळी 8 वाजतापासून गेली होती. आणि जर ती 100 रुपये सोडून आली असती, म्हणजे 4 वाजेपर्यंत जर तिने केलं असतं तर 100 रुपये त्याला एक्स्ट्रा मिळाले असते. पण त्या 100 रुपयासाठी ती 4 वाजेपर्यंत नाही आली सर. ती गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त हे ठरली. आणि तेव्हा मला कळलं की नेमकं काय असायला पाहिजे. म्हणजे जेव्हा आपले आईवडील 100, 50 रुपयासाठी झुरतात सर, आणि जेव्हा माझा रिझल्ट आला, मी म्हटलं 100 रुपये सोड, मला एवढी मोठी पोस्ट आहे माझ्यासाठी, ती माझ्यासाठी एवढी इम्पॉर्टंट आहे, पण तू 100 रुपयासाठी काय बघते. पण ते बोलले नाही, मी जोपर्यंत हे करणार नाही. मी त्याच्या साईडच्या काकूंना सांगितलं, तुम्ही म्हणलं आईला कोणती हाल देत, त्या सगळ्या तिला फोर्स करू देत, तू जा घरी. पण आई आली नाही त्या दिवशी. तर तो मुवमेंट मला म्हणजे असं आत्ता पण आठवतो. आणि त्या दिवशी वाटते की आई बाबांनी जेवढी कष्ट केली माझ्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी खूप जास्त हे वाटल्या. फेडशील ते. हां, मला वाटतं, कारण की त्यांना ऍक्च्युली काय केलं, सिलेक्शन झाल्यानंतर आई वडिलांसोबत घेऊन आला ना तू. हां सर. ग्रेट.
खरं सर, म्हणजे मला जेव्हा आता जॉब लागले ना, मला माझ्यासाठी काहीच वाटत नाही, कारण की माझं संतोष मला अजून मिळालाच नाही. जो पण मी पुढे पुढे जात नाही तो संतोष मिळाला नाही. परंतु जेव्हा मी त्यांना खुश आहेत ना, पण जेव्हा मी, हा एकदम खुश आहे सर, आणि काय संतोष पाहिजे, काहीच नाही. आणि जेव्हा मी त्यांना मुंबईला घेऊन आलो ना, जेव्हा त्यांनी तो फ्लॅट बघितला सर मुंबईला, ऍक्च्युअली मला असं आठवतंय की इंटरव्ह्यूला जेव्हा गेलो तुम्ही, तर ब्रिजच्या खाली मी आंघोळ केली तिथे. बापरे बाप, ब्रिजच्या खाली, कारण माझा 12 वाजता इंटरव्ह्यू होता, 7ला तिथे जस्ट पोहोचलो तुम्ही, आणि इंटरव्ह्यूला जायचं होतं. हॉटेलमध्ये विचारपूस केली तर ते म्हणले की तू किती दिवस राहायचे. मला काही नाही, म्हणलं 5-10 मिनिटासाठी राहायचं, आंघोळ वगैरे करायची, फ्रेश वगैरे व्हायचे, जायचे. तर ते मला बोलले की नाही म्हणे, तू काय कर म्हणे की 3,000 रुपये लागेल म्हणे, आणि तू 1 दिवस राहा, 5 मिनिट राहा, की दिवसभर राहा म्हणे, तुला पैसे लागेल तेवढेच म्हणे. दुसऱ्या साईडच्या हॉटेलमध्ये गेलो, तिथे विचारलं 2,500 लागेल म्हणे, तू 5 मिनिट राहा की किती वेळ राहा. आता करावं कसं, म्हणलं एवढे तर पैसे आपण सगळ्या गोष्टी अफोर्ड करू शकत नाही. मग मी काय केलं, तिथे ट्रॅफिक पोलीस होते, त्यांना विचारलं मी, त्यांना म्हटलं की सर, म्हटलं मला आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे व्हायचं. म्हणलं तर दोन पर्याय आहे. पहिला म्हणजे एक तर तू लोकलच्या स्टेशनवर जा म्हणे, तिथे 10-20 रुपयात करून घे, किंवा इथे ब्रिज आहे म्हणे, त्या ब्रिजच्या तिथे गेलो. मग मी, माझा एक मित्र होता, आम्ही 2 जण सोबतच गेलो. ब्रिजच्या तिथे गेल्यानंतर सगळे बिहारी तिथं. बापरे, आता म्हटलं आता इथे इंटरव्ह्यूचा ड्रेस कसा घालावा, त्या आंघोळ कुठे करावं, फ्रेश कुठे व्हावं, या सगळ्या गोष्टी माझ्यासमोर खूप मोठा प्रश्न होता. मग आम्ही काय केलं, जाऊ दे म्हणलं, जे व्हायचं ते होईल म्हणलं, इथे फ्रेश वगैरे होऊन जाऊ म्हणलं, आणि इथं फ्रेश झाल्यानंतर आपण सेंटरला जाऊ म्हणलं, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, तिथं माझा इंटरव्ह्यू होता, सेंटरला जाऊ म्हणलं. आम्ही काय केलं, तिथंच आंघोळ वगैरे केली, बाहेर कपडे घातले आम्ही इंटरव्ह्यूचे, आणि सेंटरला गेलो. सेंटरला गेल्यानंतर सगळं फ्रेश आम्ही तिकडे झालो, तिकडे वॉशरूम मध्ये जाऊन. इन द एंड तो जो दिवस होता, आणि त्याच्यानंतर मुंबईला मला जे घर भेटलं, तो जो दिवस होता, लिटरली सर, जिथं मी ब्रिज खाली आंघोळ केली, तिथं आज मी पॉश घर घेतलंय, आणि त्या घरात मी माझ्या आई वडिलांना आणून सोबत माझ्या राहतो. सर, तर नाही, तिकडचं करायचं नाही, आता फक्त माझ्यासोबत राहायचं आणि लाईफ चांगलं जगायचं. एक नंबर. आय मीन इट्स वर्थ इट ना, वर्थ वाटतं ना ते, इतक्यात आपण जी मेहनत केली आहे त्याचं वर्थ भेटलं खरंच जास्त सर. कारण की आई जेव्हा एवढ्या मोठ्या घरात येते ना, ती लिफ्ट एवढी मोठी बिल्डिंग, एवढं मोठं गेट, आणि जेव्हा त्या पॉश घरामध्ये एसी, आपण कधी त्या एसबीआयच्या बँकमध्ये एसी बघतो, एसबीआयच्या बँकमध्ये जेव्हा एसी जाते तेव्हा कस्टमरला एसी असतो, तो अवेलेबल असतो, गावाकडे नसतो. आणि जेव्हा घरात आई एसी मध्ये बसते, सगळ्या सोफ्यावर बसते, तेव्हा एवढं तिला चांगलं फील झालं ना आई बाबांना. बरं, सगळं प्रोव्हाइड जे करतं हे कंपनी करते का आपल्याला करावं? नाही सर, कंपनी करते, सगळं प्रोव्हाइड करते. मग तुम्हाला लीजसाठी आम्हाला 35,000 रुपये मिळतात, आणि ते 35,000 रुपये कंपनी पेड करते आम्हाला अकोमोडेशनसाठी. एव्हरीथिंग. म्हणजे मी तर ऐकलं की तुम्ही काही घेतलं तरी कंपनी तुम्हाला त्यामध्ये बिलकुल काही पण म्हणजे तुम्हाला जे पण घेतलं ना, तुम्ही त्याचं बिल टाकून द्यायचं. मला एक मित्र, आणखी एक स्टुडंट होता NICL मध्ये, तोच मला म्हणला होता की सर फक्त अंडर बनवून सुद्धा घ्यायचे असते, म्हणजे बाकी सगळं कंपनी सगळं. सर खरंच सर, सगळं म्हणजे लिटरली कंपनी सगळ्याच गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड केल्या आहे. जेव्हा माझी ट्रेनिंग चालू होती NIL पुण्याला, तेव्हा फक्त आम्ही कपडे घेऊन गेलो होतो, राहण्याची सोय, खाण्याची सोय, सगळ्या गोष्टी आम्हाला तिकडे अकॅडमीला अवेलेबल होत्या. आणि तो जो 1 महिना माझा गेला ना, तो लिटरली अमेझिंग होता, त्याच्यासमोर हेच नव्हतं काही. पण माझा हेतू पूर्ण होतो माहिती का तुझ्या इंटरव्ह्यू घेऊन, कारण की मी मुलांना नाही म्हणायचो की एक स्टुडंट NICL AO आहे, SBI PO आहे, IBPS PO आहे, क्लर्क आहे, असिस्टंट आहे, खूप साऱ्या पोस्ट मिळू शकतो. पण त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, कारण की त्याच्या सिलेक्शन होण्यामध्ये, दिस इज समथिंग दॅट यू शुड ऑल्सो लिसन व्हेरी केअरफुली. त्याचं सिलेक्शन होण्यामध्ये त्याचा फक्त अभ्यास एवढा कारणीभूत नसतो, त्याची पर्सनॅलिटी कशी बनली, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्यानं आईवडिलांचं जे ही डिझर्व्स इट, म्हणजे तू जे आईवडिलांसाठी करतोयस, इट मीन्स यू डिझर्व इट. कारण की नॉट एव्हरी पर्सन इज डिझर्विंग ना, तो डिझर्व करतो. तुझं व्यक्तिमत्व, तो हेल्पिंग नेचर आहे, स्ट्रगल करताना घाबरत नाहीस. नाही सर, कधीच नाही सर, आज पण नाही घाबरला. फायटिंग स्पिरिट आहेच. बिलकुल सर, डेफिनेटली आहे. बिलकुल. आणि सोबत आई वडिलांच्या उपकाराची जाणीव आहे. दिस शोज युअर पर्सनॅलिटी. मला वाटतं ह्या पर्सनॅलिटीचा, ह्या ॲटिट्यूडचा तुला एक्झाम मध्ये फायदा झाला का? ऍक्च्युली सर, याच ॲटिट्यूडचा मला एक्झाम मध्ये फायदा झाला. जो मी आतमधून आहे ना, तोच मी प्रिपरेशनच्या टायमाला होतो, आणि तोच आज मी जेव्हा ऑफिसमध्ये आहे तो पण तोच आहे. ह्या ज्या गोष्टी मी शिकलो होतो ना, ह्याच गोष्टी मला असं वाटतं फायदा देतात. कारण जेव्हा प्रिपरेशनच्या टायमाला इथे जेव्हा आलो होतो मी, माझं ग्रॅज्युएशन चालू होतं, बॅच कंप्लीट झाली माझी, रावे चालू होता माझा, जस्ट रावे संपला, रावे चालू असताना मी इकडे आलो. तेव्हा मला लिटरली अननोन होतो, मी कोणीच ओळखत नव्हतं मला. ऑनलाईनचे विद्यार्थी होतो मी, त्याच्यामुळे ऑनलाईन होतं का पूर्ण? कम्प्लिटली ऑनलाईन सर, नो ऑफलाईन? नो सर, काही पूर्ण ऑनलाईन. लोकच म्हणतात ऑनलाईन मध्ये काहीच होत नाही, ऑनलाईन मध्ये कुठे होत असते का, ऑफलाईनला इथं याच्यात राहावं लागतं, असं तसं काहीतरी मुलं म्हणत होतं. सर मला तर वाटतं ह्या मिथ गोष्टी आहे सगळ्या. जर आपण करू शकलो ना, ते आपण घरी बसूनही करू शकतो, इथे बसून करू शकतो. त्यात काही प्रॉब्लेम नाही. आणि जेव्हा माझं ग्रॅज्युएशन चालू होतं तेव्हा मी
ग्रॅज्युएशन चालू असतानाच मी क्लासेस चालू केले होते आणि तेव्हा मी रोज कंटिन्युअस क्लासेस करायचो. फक्त त्याच्यामध्ये एक गोष्ट मी फॉलो केली ती मला सांगावीशी वाटते, ती म्हणजे कन्सिस्टन्सी. कारण की मी कधी असं नव्हतं की माझ्या लेक्चर जे होते ते लाईव्ह लेक्चर्सहून रेकॉर्डेड फाईल्स अप करत गेलो बा. कारण लोक असे ठीक आहे 2 दिवसाचे लेक्चर एकदाच पाहू, मग ते पाहिलं होतात लेक्चर वाढत राहतात, मग ते पुन्हा जुना बॅकलॉग भरून काढायला पुन्हा शनिवार रविवार बघत बसा. तसं नाही केलं? नाही, बिलकुलच नाही तसं. ज्या लेक्चर लाईव्ह मध्ये अवेलेबल आहे त्या सगळ्या गोष्टी लाईव्हच केल्या. आणि कारण मला माहिती होतं रेकॉर्डेड जर लेक्चर केले त्याचे फाईल्स होऊन जाईल आणि तेच मला कव्हर करायला वेळ लागतील, मग मागच्या गोष्टी सुधून जातील. अशामुळे माझा प्लॅन डिस्टर्ब होईल आणि मला व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी मेंटेनली करता येणार नाही. त्याच्यामुळे एक प्लॅन केला व्यवस्थित, त्या प्लॅनच्या अकॉर्डिंग मी वागत गेलो आणि सगळ्या गोष्टी होत गेल्या. मी त्या सकाळी तुझ्या मित्रांना विचारत होतो, मला वाटतं त्यावेळेस मी तुला समोर बसला होता, मी त्यांना विचारलं की गौरव म्हटलं दिवसभर अभ्यास करून असा थकून रात्री येऊन असा म्हणतो का की यार लय सॅच्युरेशन आले, काही खरं नाही यार, एक्झाम लय मेहनत करावं लागली, लय स्ट्रगल करावं लागलं, असं कधी म्हणला का तू? नाही म्हणला कधी. ते मला डायरेक्ट म्हणले पोरं, ते म्हणले सर असं कधीच म्हणत नाही. हा काय म्हणले ते तुमच्या बाजूला बसला, ते म्हणला की सर हा आला संध्याकाळी काही की अरे आपण ना आता ना उद्यापासून ही ऍक्टिव्हिटी करू. येस सर. म्हणजे ऑलवेज पॉझिटिव्ह. येस सर. कारण की सर आमचा एक ग्रुप होता ऍक्च्युली, त्या ग्रुप बद्दल मला सांगायचं वाटतं. आमचा 6 जणांचा ग्रुप होता, कम्प्लिटली ऑनलाईन ग्रुप होता. जेव्हा मी बॅच चालू केली तेव्हा मला माहिती होतं की स्वतःच्या जर सगळ्या गोष्टी कव्हर होणार नाही, त्याच्यामुळे ग्रुप हा खूप जास्त महत्त्वाचा असतो. आणि जेव्हा मी ग्रुप केला ना त्याच्यामध्ये मला कळलं की हेल्प काय असते आणि कोण कोणत्या पद्धतीने मदत करू शकतो. ठीक आहे, मान्य करतो मी की ग्रुपमध्ये बाकीचे डिस्कशन जरा जास्त चालू असते, पण म्हणजे डायनामिक्स ग्रुपचा कसा आहे त्यावर डिपेंड आहे. पण आमच्या ग्रुपमध्ये तसं काही नव्हतं, सगळ्या गोष्टी वेल मेंटेन चालू होत्या. आणि सर मला असं वाटतं की आमच्या ग्रुपमध्ये सगळ्याचे नेचर जवळपास सारखे होते. त्यांना असं वाटतं गौरव करतोय ना मग मला पण करावंच लागेल, तो टेस्ट देतोय ना मग मला पण द्यावेच लागेल. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला खूप फायदा झाला आणि त्यांना पण खूप फायदा झाला. आपण आणखी गोष्टीविषयी बोलतो, स्वार्थी राहणं. येस सर. म्हणजे तुला नेहाचं उदाहरण दिलं मी, इंटरव्ह्यू घेतला होता, तुम्हाला म्हटलं की सर मला नेहाचं फार आवडलं म्हणलं. येस सर. स्वार्थी बद्दल जी बोलली होती ती आणि आमचं जे रिजेक्शन आलं होतं त्याबद्दल थोडं बोलशील का? स्वार्थी का, म्हणजे स्टुडंटनं स्वार्थी राहावं हे काय काय कन्सेप्ट आहे सर? ऍक्च्युअल कसं आहे, सेल्फिशनेस हा 2 वे मध्ये डिवायडेड होतो. पहिल्या गोष्टी म्हणजे आपण स्वतःसाठी विचार करतोय, फक्त दुसऱ्यांबद्दल काही विचार करत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वतःबद्दल पण विचार करतोय पण त्याच्यासोबत दुसऱ्यांचा फायदा बघतोय. आणि जेव्हा आम्ही ग्रुपमध्ये होतो तेव्हा माझं ऍक्च्युअल नेचर, मी तेव्हा पण सेल्फिश नेचर होतं माझं. पण असं नव्हतं की मी स्वतःचा फायदा करून घेऊन दुसऱ्यांना जाऊ देईल. मी काय करतो की जे मी स्वतःसाठी ठरवलंय ते सगळं ग्रुपसाठी ऍक्च्युअली ठरवायचो आणि त्याच्यानुसार ग्रुपला वळणावर आणायचो. म्हणजे ऍक्च्युअली कसं होतं, मी माझ्या ग्रुपचा लीडर होतो. आणि त्याच्यामुळे काय करायचो, मी जे ऍक्टिव्हिटी ठरवायचो त्या सगळ्या ग्रुपमध्ये इम्प्लिमेंट व्हायच्या. आणि जेव्हा त्या ऍक्टिव्हिटी करत नव्हते कोणी, मग त्यांना काहीतरी आम्ही ऍडिशनल टास्क द्यायचो जेणेकरून ते मग बरोबर दुसऱ्या दिवशी असं करणार नाही. सपोज आम्ही ठरवलं की 8 वाजता टेस्ट द्यायची, तर बरोबर सगळेजण ऑनलाईनचे 8 वाजता बरोबर 7:59 ते बिलकुल यायचे ऑनलाईनला आणि 8 वाजता टेस्ट चालू करायचे. तर सपोज कोणी जर त्या टेस्टला आलं नाही तर त्यांना काय करायचो, 100 सिम्प्लिफिकेशन सोडवा. मग आता तुम्ही आले नाही, आता मग आता तुम्ही अजून त्या बर्डनमुळे मिळाले जायला बाबा 100 राहतो बाबा, त्याच्यापेक्षा जी टास्क आहे तो कम्प्लीट ते करावं. बिलकुल सर. या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं की त्यांच्यामध्ये एक हॅबिट क्रिएट होत गेली आणि त्या हॅबिटमुळे मला पण खूप फायदा झाला. आणि हा जो नेचर होता ना याच्यामुळे हा माझा सेल्फिशनेस नेचर मध्ये मी कन्सिडर करतो. आताही गायडन्स करतो यांना सगळ्यांना. येस सर. म्हणजे मला असं वाटतं की कारण मी आता लागलोय सर. तू ग्रुप पण बनवला मला वाटतं? ग्रुप आहे माझा. म्हणजे जवळपास ऍक्च्युली आम्ही 6 जण ग्रुपमध्ये. त्याचं म्हणजे मी असं नव्हतं की माझा एक हे होतं. पण तू असं टेलिग्रामवर ग्रुप बनवून टास्क देतो का त्यांना तू? काही? येस सर, टास्क देतो मी त्यांना. म्हणजे सगळ्या शेड्यूल, त्यांचं स्टडी प्लॅन, त्यांचं मी काय करायला पाहिजे सगळ्या गोष्टी सांगतो सर मी. आणि त्या असं नाही की त्या मीच त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट नाही, माझा ग्रुप खूप जास्त. कारण ते आहे तर मी आहे, तो जर नसताना ग्रुप तर मी नाही आहे सर. कारण की जेव्हा मला सगळ्या गोष्टीची मदत हवी होती ना तेव्हा सगळ्या पण किती कमाल आहे. पण तुला मदत हवी होती त्यांनी दिली, ऍक्च्युली तू करतोय त्यांना मदत. किती कमाल आहे ना. आता नेहा तुझ्या इंटरव्ह्यू घेतला, शी वॉज अ लोन वुल्फ. येस सर. यू आर द पॅक लीडर. येस सर. म्हणजे वुल्फ पॅक तसा लीडर आहेस. असं नाही की एकच कुठली तरी बाजू असते एखादा माणूस सक्सेस मागे. इट कुड बी व्हरायटी ऑफ पीपल. समवन इज अ लोन वॉल्फ, समवन इज अ वुल्फ पॅक लीडर. येस सर. बरोबर असं म्हणजे हो की नाही? हा सर, ग्रुप खूप जास्त मॅटर करते मला असं वाटते. कारण जेव्हा तुम्ही तुझ्या केसमध्ये मॅटर, माझ्या केसमध्ये हा मला तरी असं वाटते. पण तसं पण होऊ शकतं, काही लोक ग्रुप पण बनवू शकतात. हा सर. चांगला ग्रुप बनला बरोबर, ग्रुप लीडर जर चांगला असेल
तर मग मला वाटतं आणखी चांगलं होऊ शकतं ना ते. या सर, मला असं वाटते त्याच्यामध्ये काही एक गोष्ट मॅटर करते, पण ग्रुप पण लीडर एकटा सर सगळ्या गोष्टी करू शकत नाही ना, त्याला ग्रुपच्या सगळ्या मेंबरची साथ हवी असते. आणि ती साथ मला माझ्या ग्रुपने दिली आहे सर. प्रत्येक वेळी जेव्हा मी त्यांना टास्क इम्प्लिमेंट करायला लावायचो ना, त्या सगळ्या गोष्टी ते इम्प्लिमेंट करायचे. असं नव्हतं की एक जण इम्प्लिमेंट करायचं आणि दुसरा जण नाही करायचा, आणि जर ज्यांनी नाही केलं त्याला मग ऍडिशनल काहीतरी आम्ही शिक्षा द्यायचो 100 सिम्प्लिफिकेशनची. त्याच्यामुळे त्यांना माहिती होतं की आता गौरव असं करून घेणार, त्याच्यापेक्षा केलेलं बरं. आणि मॉक टेस्ट एक गोष्ट त्याच्यामध्ये करायचो आम्ही, की आम्ही काय करायचो की मॉक टेस्ट ठरवायचो, एखादी मॉक टेस्ट द्यायची आहे आणि ती सगळ्यांना द्यायची आहे, त्या वेळेवर प्लॅनवर द्यायची आहे. आणि जेव्हा ती मॉक टेस्ट सगळेजण द्यायचे तेव्हा काय करायचे, जेव्हा 9 वाजता 1 घंटेची मॉक टेस्ट 9 वाजता संपली, सगळेजण त्याचे स्क्रीनशॉट अपलोड करायचे. त्याच्यानंतर ते बघायचे की गौरवचा किती स्कोअर आहे, मग हिचा किती स्कोअर आला, त्याचा किती स्कोअर आला, आणि त्याच्यानुसार मग ते अनालाइज करायचे की आपण कुठे चुकतोय. आणि ह्या गोष्टी हेल्दी कॉम्पिटिशन मेंटेन करण्यासाठी खूप जास्त आम्हाला सपोर्टिव्ह ठरल्या सर. कारण बऱ्याच वेळी असं होतं की माणूस कॉम्पिटिशनच करत नाही, बरोबर, आणि त्याच्यामुळे माणसाला कळतच नाही नेमकं आपण कुठे लाई करतोय म्हणून. पण जेव्हा आपण ग्रुपमध्ये चालतो, ह्या कॉम्पिटिशन बघतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठे लाई करतो, आणि त्याच्यानुसार आपल्याला स्वतःला प्रोग्रेस करता येतं सर. तुझे थॉट्स ना तुझ्या वयाच्या म्हणून लय क्लिअर येते सर. हां, मला कमाल वाटते. म्हणजे एक 23 वर्षाचा मुलगा, आपल्याकडे काय म्हणतात लोक, ते मी त्या दिवशी निहाला तेच उदाहरण दिलं होतं की त्याला ते मी पावसाळ्यात खूप पाहिले, मग अशा लय मोठा आहे, मग मला जास्त माहिती आहे, अशा बऱ्याच गैरसमज असतो. पण वयाच्या 23व्या वर्षापर्यंत तू जे म्हणजे अनुभव घेतले, मला वाटतं अनुभव हे जास्त इम्पॉर्टंट आहेत वयापेक्षा. येस सर, एक्सपिरियन्स खूप जास्त कारण जेव्हा सर जबाबदारी येते ना माणसावर, जबाबदारी माणसाला सगळ्या गोष्टी शिकवते. मी तुला जबाबदारीचं काय उदाहरण पण दिलं होतं. येस सर, की तुझ्यावर जबाबदारी आली आणि तू मोठा भाऊ आहेस. हा सर, मी लहान आहे, तुम्ही आता बँकेत जायचं समजा, बँकेत सकाळी वडील म्हणजे पदू बाळा एक काम कर, ते ही जाऊन पैसे भरून यायचे बँकेमध्ये. मी डायरेक्ट स्टार्टलाच आयडिया करायचो माझं, पप्पा मग स्लिप भरायचे म्हणजे नेमकं काय काय भरू. पप्पा म्हणजे अर याला नको, मोठे बंधू आमचे सुदीपराव, बरोबर आहे, सुदीप तू ये इकडे, ही घेऊन जाय ती बँक, पैसे भरून बँकेमध्ये. मग माझ्यावर जबाबदारी मिटून द्यायची. पण त्यामुळे काय झालं, मी फिनान्शियली थोडासा इग्नोरंट राहिलो माहिती का. 35 पर्यंत मला हे कळत नव्हतं की बँकेत स्लिप कशी भरायची. जबाबदारी घेणं महत्वाचं आहे. हां सर, ती गोष्ट मी त्यावेळेस टाळली. बरोबर आहे. पण त्याचा निगेटिव्ह अनुभव मला नंतर खूप जास्त आले. मला वाटतं तुझ्या बाबतीत ती गोष्ट फार आहे, तू जबाबदारी लवकर आली तुझ्यावर, तू प्रत्येक गोष्ट करायचं घरी आधी. पण सर ते बाबांनी सगळी सवय लावून दिली सर. म्हणजे त्यांनी जबाबदारी काय असते ती मला शिकवली होती. त्यांना मला सांगितलं होतं की जर तुला जॉब नाही मिळाले तर शेतीमध्ये काम करावं लागतं. आणि मला अजून त्याच्यामध्ये किस्सा सांगावा लागतो सर. 3 नोव्हेंबरला माझा RRB POचा इंटरव्ह्यू होता. त्याच्या 10 दिवसा पहिले मी गावी जाऊन आलो होतो, कारण काहीतरी झालं होतं माझ्या गावी, तेव्हा मी जाऊन आलो. त्या दिवशी आमच्या शेतामध्ये सोयाबीन सोंगणं चालू होतं. बरं. आणि ऍक्च्युली मला माहिती नव्हतं की त्या दिवशी आईने काहीतरी उपवास वगैरे ठेवले होते म्हणून. तर तिने लिंबाच्या पाण्यावर काहीतरी उपवास ठेवले होते. आणि बाबांनी म्हटलं मला की तुला यावं लागतं म्हणे, खूप जास्त ऊन आहे म्हणे, आणि मजूर पण आला नाही म्हणे, त्याच्यामुळे तू चल म्हणे जरासा शेतामध्ये. आता मी आलो होतो जस्ट, मी मला बाबा कुठं आता शेतामध्ये येता म्हटलं, त्याच्यापेक्षा मी घरी थांबतो म्हणलं. नाही मी तुला यावंच लागते म्हणे. त्याच्यामुळे मी गेलो. मी बघितलं तिथे की आईने ते साडी वगैरे घातली, तिने पदर वगैरे लटकवला होता, इथून असा सगळा घाम वगैरे सगळ्या गोष्टी निघत होत्या. झाडाखाली एक लिंबू शरबतची बॉटल ठेवली होती. आणि मी आता जस्ट उन्हातून आलो होतो, मला असं वाटलं लिंबू शरबतची बॉटल कोण पिणार आहे बाबा. तर मी जस्ट पितच होतो की जस्ट बाबा आले तिथून. आणि बाबा मला म्हणताय की गौरव म्हणते अरे काय करतो म्हणते. काही नाही बाबा, लिंबू शरबत पितो. अरे नको, ते आईसाठी आहे. मला का नाही म्हणे, आईने तुझ्यासाठी उपवास ठेवले. म्हणजे सर मी जेव्हा ते बघितलं ना, त्या गोष्टी ऐकल्या, आणि मी म्हणलं का उपवास ठेवले सगळ्या गोष्टी. नाही म्हणे. आणि त्या उन्हामध्ये सर ती सोयाबीनच्या ते लोता सगळ्या गोष्टी उचलत होती. एवढ्या उन्हामध्ये सर मी तिथे, आपण जेव्हा इथे अभ्यास करतो सर, या अभ्यासामध्ये आपल्याला त्या घरी काय चालू आहे ह्या सगळ्या गोष्टी जाणीव नसतील. आणि जेव्हा मी त्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना, तेव्हा मला त्या जेव्हा RRB POचा इंटरव्ह्यू होता तेव्हा मला खूपच जास्त होप मिळाली सर. असं वाटलं कारण मी जर ते इंटरव्ह्यू क्रॅक नाही केला तर पुन्हा मला इथंच येणार आणि माझ्या आई बाबांना ह्याच गोष्टी करणार. पण सपोज जर मी तिथे इंटरव्ह्यू क्रॅक केला तर कदाचित मला त्यांना एक बेटर लाईफमध्ये शिफ्ट करता येईल. आणि त्याच गोष्टी मला असं वाटते सर की आता त्या गोष्टी होत आहे हळूहळू. ती व्यक्तिमत्व होतं तुझं, ती ज्याचा तो पार्ट आहे मला वाटतं, दॅट इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर युअर सक्सेस. त्यातून जास्त पार्ट प्ले केला. बरोबर आहे, खूप जास्त सर. आता मी मागच्या नेहाच्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणलो की इन्स्पिरेशन इज पेरिशेबल. म्हणजे इन्स्पिरेशन हे लवकर नष्ट होतं आणि प्रोसेस जास्त दिवस टिकतात, असं मी मागे बोललो होतो. ते नेहाच्या बाबतीत खरं होतं. बरोबर. तुझ्या बाबतीत मला असं वाटतं की इफ समबडी इज इन्स्पायर्ड बाय यू, आय डोंट थिंक इट विल बी पेरिशेबल. I think it will remain intact. एखादा तुझ्यासारख्या माणसाकडून इन्स्पिरेशन घ्या, म्हणजे इतकं जी तू सांगितलं पूर्ण जे बॅकग्राऊंड आहे. मला वाटतं की एखाद्या स्टुडंटचं
त्या गोष्टीचं भांडवल करण्यापेक्षा त्याच्या परिस्थितीचं, कारण तू आधी मला कधीच बोलला नव्हता ती गोष्ट. नाही सर, कधीच नाही. म्हणजे तू कधीच केलं नाही भांडवल त्या गोष्टीचं. तू असं कधी म्हणला नाही जाऊन की नाही माझं अशी परिस्थिती आहे, माझं असं आहे. आज त्यावेळी दिवशी पण बघितलं तू, मला भेटला होतो, तू एकदम असं अपराईट राहिला प्रत्येक गोष्टीमध्ये, बरोबर आहे. म्हणून मी मगाशी लेक्चरमध्ये बोलताना म्हटलं होतं की मुलांना बोलताना की स्ट्रगलर बनू नका, फायटर बना. हा सर. आणि मोस्ट ऑफ द लोक काय करतात की मी स्ट्रगल करतोय, मी स्ट्रगल. तू रडला नाही, कधीच नाही सर. म्हणजे मला असं वाटत नव्हतं की बाबा माझ्या नशिबाला सगळ्या गोष्टी येते म्हणून. मला तेव्हा मेसेज करायचा बघ स्टार्टला, तेव्हा पण मला माहित नव्हतं तुझं म्हणजे. नाही सर, कधीच नाही. कारण ह्या गोष्टी आल्यावर पण तू मला म्हणला होता, भेटला होता तुम्हाला एकदा? हो सर, भेटलो मी तुम्हाला. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या गोष्टी, कारण ह्या गोष्टी सर बर्डन टाकतात माणसावर की नेमकं तुम्ही करताय काय आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहे. त्याच्यापेक्षा त्या बॅक ऑफ द माइंड सगळ्या गोष्टी राहू द्या आणि तुम्ही तुमचं काम करत राहा. हा, एक्झॅक्टली. पण चला तू फायटर आहेस त्याच्यावरती, मला दिस इज अ गुड थिंग ॲक्च्युअली. येस सर. आता मग तुझं तर बाकी जो Q&A त्या सेशन आहेत त्यामध्ये मुलांना तू प्रत्येक गोष्टीचं प्रिपरेशन कसं केलंस हे तर लक्षात येईलच तुला. मुलांना तू काय मेसेज देशील स्टुडंट्सला की कुठल्या क्वालिटीज तुझ्यात अशा आहेत ज्या मुलांनी घ्याव्या? आणि मला वाटतं की म्हणजे इगो नाही आहे, इगो पॅम्परिंग नाही आहे. मला वाटतं की हे मुलांनी शिकून घ्यावं की 23-24 वर्षात पोरगं, आपल्याच वयाचा मुलगा, त्यात काही क्वालिटीज असतील ज्यामुळे त्याला सक्सेस भेटलं. जसं की आता इतक्या वेळाच्या बोलण्यामध्ये आपण ज्या काही क्वालिटीज बघितल्या, ठीक आहे, त्या रिव्हील झाल्या, म्हणजे सांगण्यापेक्षा रिव्हील झाल्या त्या. तर व्हॉट क्वालिटीज डू यू थिंक दॅट स्टुडंट शुड टेक इन्स्पिरेशन फ्रॉम तुझ्याकडच्या? सर, इनिशियली असं वाटतं मला की जिद्दी बनायला पाहिजे माणसानं. तुझ्यात आहे का ते? येस सर, जिद्दी आहे माझ्यामध्ये आणि तीच जिद्द मला पुढे घेऊन चालली आहे सर. जर मी त्या गोष्टी इथेच मला मिळाले बा, आता बस आता सॅटिस्फाईड आहो मी, आणि त्या सॅटिस्फायच्या बेसवर मी जर खुश होत गेलो तर मला बाकीच्या सगळ्या गोष्टी मिळणार नाही. त्याच्यामुळे जिद्द खूप जास्त मॅटर करते सर मुलांना. कारण की जेव्हा एखादं पझल होतं आणि त्या पझलची मी प्रॅक्टिस करतो आणि ते पझल मला जमत नाही आहे, मी असं नाही की ते पझल धरतो नाही सोडून द्यायचो. जोपर्यंत ते पझल सुटत नाही, मीच नाही माझ्या ग्रुपला मी द्यायचो, जोपर्यंत ते पझल सुटत नाही तोपर्यंत हालायचं नाही तुम्ही, आणि ते तुम्हाला पझल कोणत्या हल्दीत सोडवायच लागेल. आणि ही जिद्दच मला पुढे घेऊन गेली सर, मला असं वाटतं. कारण की हार्डवर्क या ग्रुपच्या मुलांची नावं सांग सर. ऍक्च्युली सगळं माझ्या ग्रुपमध्ये 7 मेंबर्स आहेत. रितू मस्के, प्रतीक्षा महाळकर, दीपिका बोरुडे, राणी आहे सर, संजना आहे सर, आणि आणखी सर दोघं तिघ जण आहे. अच्छा अच्छा. पण ह्या सगळ्या ऑनलाईन आहे सर. मला ऑफलाईन मध्ये कोणी जास्त मिळालंच नाही. जेव्हा मी इकडे आलो मित्र कंपनी भेटली. हा, मग इथे सगळे मित्र कंपनी भेटले आणि एवढे जीवाभावाचे मित्र भेटले की प्रत्येक गोष्टीमध्ये सर करण, महेश भाऊ, त्याच्यानंतर सिद्धू, शिव, आकाश, जितेंद्र, या सगळ्या गोष्टी या मित्रांनी खूप जास्त मला छान वाटतं. तू नाव घेतलं ना पोरांचे, म्हणजे मला चांगलं वाटतं की म्हणजे आपल्या मित्रांचे नाव घेतले पाहिजे. मी त्या दिवशी पण म्हणलो होतो इंटरव्ह्यू ना की श्रीमंत म्हणून कसा ओळखावा. माझे वडील म्हणायचे नाही मी की ज्याला जुने मित्र आहेत आणि ज्याचा जुना नोकर आणखी पण त्याच्याकडे आहे, तू म्हणून श्रीमंत असतो. बरोबर सर, हे का नाही, म्हणजे खऱ्या माणसाला श्रीमंत आहे. बरोबर आहे. बरं, मग तुझी आणखी जिद्दीपणा आहे का? आणखी दुसरी कुठली क्वालिटी? सर, दुसरी गोष्ट म्हणजे हार्डवर्क बीट्स टॅलेंट, ही खूप जास्त महत्वाचं आहे सर. कारण बऱ्याच पोरांना असं वाटतं की एखाद्या पोराला सगळ्या गोष्टी जमते यासारखं तो टॅलेंटेड आहे. पण मला असं वाटतं की जर तुम्ही हार्डवर्क जर केलं ना, सगळ्या गोष्टी पॉसिबल आहे. पण आपण कसं हरून जातो, म्हणजे पहिलेच इनिशियली आपण सगळ्या गोष्टी असं समजतो की नाही माझ्याकडून होणार नाही, सगळ्या गोष्टी खूप इझी आहे. कारण बँकिंग परीक्षा सर खूप इझी आहे मला असं वाटतं ॲज कम्पेअर टू अदर एक्झाम्स. पण त्यालाच आपण एवढं बर्डन आणि सगळ्या गोष्टी पकडत चाललो आहे की त्याच आपल्याला खूप जास्त कठीण वाटायला लागतात. कारण ह्या जो फेथ आहे ना, ह्या ज्या मिथ आहे ना, सगळ्या गोष्टी पसरलेल्या आहेत. जसं की सिनियर आपल्याला सांगतात की तुम्ही ह्या गोष्टी करायला नाही पाहिजे, त्या गोष्टी करायला नाही पाहिजे. पण जेव्हा ऍक्च्युली आपण ते बघतो ते ऍक्च्युली काहीतरी वेगळंच असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्ही उतरायला पाहिजे, त्या गोष्टी पहिल्यांदा चेक करायला पाहिजे, मग तुम्ही स्वतःची निर्णय घेऊन पुढे जायला पाहिजे. नाही तर असं होतं की ते सांगते आणि मी कॅरी फॉरवर्ड करतो त्या सगळ्या गोष्टी. जसं की त्यांनी सांगितले मला क्वांटचं कमर्शियल कठीण आहे बाबा, आणि मी त्याच क्वांटचं कमर्शियल कठीण आहे करून सगळ्या गोष्टी चालतोय. तुझं क्वांट स्ट्रॉंग होतं पण आधी? येस सर, इनिशियल पासून मला बेसिक तरी माझं स्ट्रॉंग होतं सर. अच्छा. आणि बेसिक स्ट्रॉंग होतं, त्याच्यामुळे जेव्हा मी प्रॅक्टिस करत गेलो तेव्हा मला प्रिपरेशनला जास्त हार्ड नाही केलं. मुलांना असं वाटतं की मी बॅच केली की याचा आपोआप माझं क्वांट असं येऊन जाईल. मला बेस पण पक्का पाहिजे, बेस पक्का केला पण पाहिजे. मग काही लोकांना तुझं जसं 11वी-12वीला तुला कुठेतरी चॅलेंज दिलं होतं की मॅथ, मग तिकडे तो जिद्दी आहेस म्हणून. हां सर. ओके. नाही, तिथेच मला असं वाटलं सर की माझा एक दादा होता, त्यांनी मला सांगितलं होतं की तुझं जर मॅथ चांगलं नाही म्हणे तर तू कॉम्पिटेटिव्ह मध्ये टिकू शकत नाही. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की एमपीएससीला जर तू उतरला, कारण त्यांना असं वाटतं की एमपीएससी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये उतरू शकतो, तर तिथे उतरला तर मॅथ तुझं स्ट्रॉंग असायला पाहिजे. आणि तेव्हा असं वाटलं की मला मॅथ काहीतरी चांगलं करायला पाहिजे. त्याच्यामुळे मी बेसिक गोष्टी सगळ्या गोष्टी क्लिअर करून घेतल्या. आणि जेव्हा मी इकडे बँकिंगला तेव्हा मला इथे दिसलं की सगळ्या गोष्टी बेसिकच आहे, असं काही डिफरंट नाही आहे की तुम्हाला वेगळं काही लॉजिकल सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. माझ्याकडून काय शिकला? आता हा प्रश्न त्याला विचारणं आवश्यक आहे.
तुमच्याकडून सर तुमचा जो ऑरा होता ना, तो ऑरा खूप जास्त मॅटर करतो सर तुमचा. कारण की एखादा जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीकडून आपण डिसाईड करू शकतो त्याच्याकडून काय शिकायचं आहे. पण तुम्ही जे इन्व्हायरमेंट स्वतःच्या भोवती बनवून ठेवलं होतं ती इन्व्हायरमेंट मला डायरेक्टली अट्रॅक्ट करायचं, तुम्हाला बोलायचं म्हणून. हो, तुम्हाला म्हणलं होतं मी सर रोडच्या त्या साईडला होतो, तुम्ही ह्या साईडला होते, तिथून मला पॉझिटिव्ह वाईब्स जाणवत होते. हा सर, मला ते त्यावेळेस म्हणजे तुम्हाला होतं मागे मला वाटतं 6 महिने झाले. येस सर. हा म्हणलं अरे म्हणलं खरंच आहे का पॉझिटिव्ह वाईब्स? खूप जास्त सर, खूप जास्त. म्हणजे जेव्हा तुम्ही ते सराउंडेड राहता ना तेव्हा मला असं अट्रॅक्ट करते सगळ्या त्या गोष्टी की तुम्हाला भेटायचंय, सरांना काहीतरी बोल. नाही मला काहीच विचारत नाही, पण सरांना भेटायचं एकदम. एकदा जर भेटलो मी त्यांना बोललो ना तर माझ्या मनाला काहीतरी समाधान मिळेल, एक पॉझिटिव्हिटी मिळेल. आणि तुमचं असं आहे सर, तुम्ही सोलो ट्रॅव्हलर आहे, मग तुम्हाला असं तुम्ही रिस्क घ्यायची इच्छा, रिस्क घेतात तुम्ही, ऑपॉर्च्युनिटी डेव्हलप करता आणि सगळं त्या असं चालता. असं नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटत गेल्या म्हणून तुम्ही त्याच्यावर चालले. नाही, तुम्हाला काहीतरी नवीन अजून काहीतरी करायचंय, नवीन पुढे जायचंय, म्हणजे थांबायचं नाही. ते म्हणलं लाथ मारीन तर पाणी काढेन. हा, लाथ मारीन तर पाणी काढेन. माझ्या आईचं तेच बोलणं तुम्हाला म्हणलं, माझ्या आईचं म्हणत नाही की माणसानं असं जिद्दी राहावं की नाही मी करतोय ना मी करून राहणार, होईल ते होईल. बरोबर आहे, काही हे आहे ऍटिट्यूड तुझ्यात आई चालेला सर. काही जरी झालं एक्सप्रेस करतात या सर, एक्सप्रेस करतात सर. आणि जेव्हा मी तुम्हाला तुमच्याकडून बघितलं ना तेव्हा मला खूप जास्तच वाटलं मग. कारण की तुमच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करायचं ठरवलं मग ते असं नाही की मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय येतील तुम्ही काही घेणार नाही, ते करायचं ना मग करायचंय मग. आणि तेच आम्हाला तुम्ही इंग्लिशच्या माध्यमातून सांगितलं. कारण बऱ्याच वेळेला इनिशियल आपल्याला असं वाटत होतं की माझं इंग्लिशच्या सगळ्या गोष्टी सुटत गेल्या होत्या. मग त्यांना असं वाटतं की बँकिंगचं इंग्लिश कसं आहे, तसं कॅटचं इंग्लिश आहे का, तसं बँकिंगचं इंग्लिश आहे का, मग आपल्याला वेगळं काहीतरी एक्स्ट्रा शंका होती वेगळी. कारण टेन्स, ग्रामर या सगळ्या गोष्टी आल्याच त्याच्यामध्ये. आणि ह्या गोष्टी खूप मागे सुटल्या होत्या सर माझ्या, म्हणजे 12वी पर्यंत होत्या. त्याच्यामुळे असं वाटत होतं की आपण काही वेगळं करू शकतो. ग्रामर शिकवतो ना, एकदा पोरांना क्लिअरच करून सांगायला. सर ग्रामरचं काही कुठलं ग्रामर शिकवतो सर? प्रॅक्टिकल ग्रामर मोस्टली. या ग्रामर, टेन्सच्या रूलच्या 120 120 रूल्स ह्या सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या. तुम्ही ज्या गोष्टी शिकवा त्या प्रॅक्टिकल ग्रामर. आणि ह्याच गोष्टी सर आम्हाला ऍक्च्युअली एक्झाम मध्ये कामी पडल्या. कारण की इंग्लिश ड्राईव्हच्या तुम्ही ज्या टेस्ट होत्या ना, ह्या टेस्ट ऍक्च्युअली मी टेस्ट म्हणून मॉक टेस्ट म्हणून कधी यायचोच नाही. मला असं वाटायचं तर ऍक्च्युअली एक्झामच्या टेस्ट आहे का, तशा टेस्ट म्हणून द्यायचो. आणि याचाच फायदा जेव्हा मी ऍक्च्युअली एक्झामला उतरलो तेव्हा असं वाटलं मला नाही आता इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्ट आहे, मला आता काय इझीच आहे, एवढं काही असं वाटायचं सहज आपण देतोय टेस्ट इंग्लिश ड्राईव्ह. हा तसं वाटायचं. मेन्स मध्ये पण खूप खासदार असतात त्याचा. तुला मेन्स मध्ये स्कोर कसे आहेत इंग्लिशचे? सर मला जवळपास 20 अबोव्ह होते 40 पैकी. बापरे. हा सर. आणि इकडे तर 30 आउट ऑफ 30. म्हणजे मला तितकं प्राऊड वाटलं होतं बऱ्याच मुलांच्या हाती छापल्या. पण तुझं मला खास कौतुक वाटलं, तुझं बॅकग्राऊंड मराठी नाही, तू जिल्हा परिषद शाळेमधला आहे. येस सर. माझं 6वी पर्यंत शिक्षण गावी झाले, जिल्हा परिषद. तिथे त्याच्यानंतर मी यवतमाळला गेलो 10वी पर्यंत. तिथे माझं सेम इंग्लिश होतं. आणि त्याच्यानंतर मग सायन्स होतं इंग्लिश. त्याच्यानंतर मग मी दारव्याला आलो. दारव्याला मी माझं हायस्कूलिंग कंप्लीट केलं 12वी पर्यंत. त्याच्यानंतर मी परभणीला ऍडमिशन घेतली BSc ऍग्रिकल्चरसाठी. तिथे 4 वर्ष आणि मग नंतर बँकिंगच. मग तू हे करत असताना इंग्लिशसाठी काही असे वेगवेगळे रिसोर्स वापरले का? काय स्पष्टपणे सांग. असं काही नाही मी कधी स्क्रिप्टेड इंटरव्ह्यू घेत नाही कधी. तुला माहिती आहे, तुला कधी काय वाटतं सांग, काय केलं सर? इंग्लिशसाठी मी तुमच्याशिवाय दुसरा कोणालाच फॉलो केलं नाही. कारण जेव्हा बॅच स्टार्ट झाली होती आणि तुम्ही ज्या सगळे पहिल्याच लेक्चरमध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही प्लॅन एक अकॉर्डिंग बनवून दिला आणि त्या प्लॅननुसार तुम्ही चालायला लावलं होतं. आणि त्याच्यात तो प्लॅन मला एवढा वाटलं होतं की हे सर माझी नैया पार करून देईल. म्हणजे काही जरी झालं नाही चालत पण इंग्लिश माझा पार करून देईल. तेव्हा मला कळालं होतं. आणि त्याच्यामुळे तुम्ही ज्या गोष्टी सांगत गेले त्याच गोष्टी मी करत गेलो. इंग्लिश ड्राईव्हच्या टेस्टशिवाय मी आजपर्यंत दुसरी कोणतीच टेस्ट दिली नाही सर. जेव्हा पण गाईडलीच्या, प्रॅक्टिस मॉकच्या, टेक्स्ट बुकच्या कोणते जरी टेस्ट असल्या ना, मी कोणतीच टेस्ट द्यायचो नाही. ते इंग्लिश स्किपच करायचो आणि क्वांट आणि LRS द्यायचो. आणि मी काय करायचो त्याच्यामध्ये एक ऍडिशनल की मी इथे टेस्ट चालू करून द्यायचो. पहिल्यांदा इंग्लिश ड्राईव्हची टेस्ट द्यायचो, इथे इंग्लिशची मॉक टेस्ट मध्ये टेस्ट चालू करून द्यायचो. भयानक प्लॅनिंग राहतो. येस सर. म्हणजे इंग्लिश ड्राईव्हची टेस्ट करून द्यायचो, इथे मॉक टेस्ट मध्ये टेस्ट चालू राहायची इंग्लिशची. इथे मी 20-30 मिनिटांमध्ये इंग्लिश ड्राईव्हची टेस्ट देऊन जायचो. नंतर मग क्वांट LR जायचो आणि मग एक कंबाईन स्कोर जनरेट करायचो. बापरे, किती एफर्ट घेतलं बघ तू. पण एवढं कोणी विचार नाही करत. म्हणजे आजपर्यंत तुझा गौरव, मी इतकं सिस्टमॅटिकली एखादी गोष्ट करणारा विद्यार्थी मी तुझ पाहिलास. म्हणजे असतील आणखी पण काही, पण मी माझ्या समोर नाही आले. अशी पोरं घाबरतात बोलायला मला. तू नाही घाबरला कधी जा पण आधीपासून. तू आज आला पण तेव्हा असं कॉन्फिडेंटली येऊन डायरेक्ट
तो कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो. खूप जास्त सर, खूप जास्त. इंटरव्ह्यूला असो आणि तुम्ही मला सर्वात पहिलं असं वाटतं की मी इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला भेटलो होतो. मी डिस्क्रिप्टिव्ह साठी भेटलो तुम्हाला सर्वात इनिशियली, की मला NICL AO साठी विचारतो. मेन्स मध्ये डिस्क्रिप्टिव्ह ऑनलाईन केली होती. हा, बॅच ऑनलाइन केली. नंतर आल्यानंतर पुन्हा भेटलो असतो. हा, पुन्हा भेटलो होतो. कारण की मला तुम्हाला भेटायचं क्रेज होतो. कारण जेव्हा मी तुम्हाला ऑनलाईन मध्ये बघायचो ना, तेव्हा असं वाटत होतं की सरांना भेटायला पाहिजे आपण. जेव्हा इकडे आलो तेव्हा तुम्हाला बघितलं मी, तर तो ऑराच मला असा अट्रॅक्ट करतो. वाईब्स होते ते, आणि त्या वाईब्स मला तुमच्याकडे अट्रॅक्ट करतो त्या. तर कॉन्फिडन्स लो होतो त्यात. हा, खूप जास्त. त्याचा फायदा झाला एक्झाम कॉन्फिडन्स खूप जास्त सर. कारण की त्या कॉन्फिडन्सच्या बेसिसवर मी एक्झाम क्वालिफाय करू शकलो असं मला वाटतं सर. कारण की जेव्हा मी मॉक टेस्ट द्यायचो ना, त्या मॉक टेस्टमध्ये मी असं करायचो की सगळ्या मॉक टेस्टमध्ये मला चांगला स्कोर यायचा. आणि त्या स्कोर आपण लास्ट मेसेज घेऊ तुझा, कारण की आपला खूप वेळ चालला इंटरव्ह्यू. आपला 7 वाजता हे होतं, ते 7 वाजता लाईव्ह तिथं टाकलं का, याच्यावर मेसेज टाकला का? बरं, ठीक आहे, चालतंय. आपल्याला भरपूर बोलता येईल आणखी. येस सर. पण नंतर नेक्स्ट टाइम पुन्हा येऊन तुला मी मार्गदर्शन करावं डबल एकदा. 100%. पण इट वॉज ग्रेट टॉकिंग टू गौरव. म्हणजे चला रुला दे यार. म्हणजे ते इतक्यात न फार दिवसानं माझ्या फिलिंग ॲक्च्युअल ज्या होत्या ना पॅरेंट्सच्या, आई वडिलाविषयीच्या, त्या पुन्हा वापस त्या म्हणजे असतात मनामध्ये, पण ते तो फील झाला माझ्या तुझ्या म्हणणं मला. आणि ग्रेट वॉज ग्रेट टॉकिंग टू यू. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. थँक्यू. आपण पुन्हा भेटूया. चलो, थँक्यू व्हेरी मच. लवकर